फ्रेंड्स, सुरज ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर मित्रांनो, आता वाजलेले संध्याकाळचे 4 आणि संध्याकाळच्या छोटी फुकेसाठी मी बनवणार आहे छत्तीसगढी डिश फरा। तर मग तुम्हाला सुद्धा कधी कशा प्रकारे बनवता आहे तर या ठिकाणी आपल्याला जास्त काहीच करावं लागणार नाही आहे। या ठिकाणी हा माझा सकाळचा उरलेला भात आहे आणि आता हा भात आपल्याला थोडा मिक्सर मधून काढून घ्यायचा आहे आणि जास्त बारीक सुद्धा नाही करायचा आहे। फक्त थोडं 1-2 मिनिटं याला मिक्सर मध्ये फिरवायचं आहे आणि यामध्ये मग तांदूळाचं पीठ घालायचं आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर हे पहा, या ठिकाणी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि हा सकाळचा भात जो आहे तो आता मिक्सर मध्ये घालून घेणार आहे। तर हे पहा, या ठिकाणी मी हा भात मिक्सर मधून थोडा फिरवून घेतलेला आहे आणि आता आपण हा एका भांड्यात काढून घेणार आहे। ही फरा डिश खायला खूपच छान लागते आणि छत्तीसगडमध्ये कसं जास्त पीक तांदूळाचं होते। आपल्याकडे जसं महाराष्ट्रामध्ये गव्हाचं होते त्याचप्रमाणे छत्तीसगडमध्ये तांदूळाचं जास्त उत्पादन होते, त्यामुळे इकडे तांदूळाचेच पदार्थ एकदम प्रसिद्ध आहेत। जसं तांदळाचा चिला, ज्याला आपण महाराष्ट्रामध्ये आंबोळी म्हणतो किंवा घावणे म्हणतो, त्या इकडे चिला म्हणतात। आणि आता हे फरा मी आज बनवून दाखवणार आहे आणि एकदम छान लागते खायला, कुरकुरीत। तर हे पहा, आता मी हा भात मिक्सर मधून काढून घेतलेला आहे आणि आता आपल्याला यामध्ये घालायचं तांदळाचं पीठ। हे माझं तांदळाचं पीठ आहे, यामध्ये घालून घेणार आहे आता मी। यामध्ये आपल्याला पाणी वगैरे घालायची काही गरज नाही आहे। जर आपल्याला थोडं कोरडं वाटत असेल तर घालायचं, नाहीतर भाताला सुद्धा पाणी असते, त्यामुळे पाणी घालायची गरज नाही आहे यामध्ये। तर हे पहा, अशा प्रकारे माझा हा जो गोळा आहे हा बनून तयार आहे। आता आपण मस्तपैकी हाताला तेल लावून घेणार आहे आणि याची लहान लहान फरा बनवणार आहे आणि फरा बनवणं एकदम सोपी आहे, सर्वांनाच येते। अशा प्रकारे आपल्याला लंब्या लंब्या आकाराचे या वर्षा आकाराचे फरा बनवून घ्यायचे आहेत सर्व। हे पहा, अशा आकाराचे आपल्याला हे लहान लहान फरा बनवून घ्यायचे आहे। तुम्हाला सर्व बनवल्यानंतर दाखवणारच आहे मी। तर हे पहा, या ठिकाणी मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि याचा आपण मस्तपैकी याला तडका देणार आहे आणि याला आपल्याला थोड्या वेळ म्हणजे 10-15 मिनिटं हे फरा यामध्ये होऊ द्यायचे आहे। पाणी वगैरे सुद्धा घालून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये। या ठिकाणी पहा, आपलं तेल गरम झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला मोहरी घालून घ्यायची आहे भरपूर सारी, त्यानंतर जिरं सुद्धा घालून घ्यायचं आहे खूप सारं आणि ह्या सुक्या लाल मिरची सुद्धा घालून घ्यायचे आहे, कढीपत्ता सुद्धा घालून घ्यायचा आहे आणि खूप सारे हे तीळ सुद्धा घालून घ्यायचे आहे आणि आता यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला। यामध्ये 1 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे मी आणि थोडं मीठ घालून घेणार आहे आपण पाण्यामध्ये। आणि हे पाणी उकळलं की आपल्याला हे फरा यामध्ये टाकून घ्यायचे आहे। एकदम सोपी रेसिपी आहे, आपल्या घरच्या साहित्यामध्ये होते। हे पहा, आता आपलं पाणी उकळून आलेलं आहे। आता आपल्याला हे सर्व फरा यामध्ये टाकून घ्यायचे आहे। आणि आता आपल्याला यावर झाकण ठेवून होऊ द्यायचं आहे 10 मिनिटं।
तर आता 10 मिनिटं झालेली आहे. आता आपण आपला फराळ उघडून पाहूया झाला आहे की नाही आणि त्याचं पूर्ण पाणी आटलेलं आहे की नाही. हे पहा, या ठिकाणी आपला फराळ बनून तयार आहे. त्याचं सर्व पाणी आटलेलं आहे. आपलं सर्व पाणी असं आटू द्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही. आणि मस्तपैकी आपला फराळ बनून तयार आहे. आता मी तुम्हाला याला प्लेटमध्ये सुद्धा काढून दाखवते. आता मस्तपैकी मी हा फराळ प्लेटमध्ये काढून घेत आहे. हे पहा, या ठिकाणी माझी फराळ रेसिपी बनवून तयार आहे. चला तर मग तुम्ही सुद्धा या नाश्ता करायला. आणि तुम्हाला माझी फराळ रेसिपी आवडली असेल तर प्लीज कमेंट करून नक्की सांगा. आणि ह्या व्हिडिओला मी तीच थांबवते. जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये असेच नवीन काहीतरी घेऊन भेटूया. तोपर्यंत बाय बाय.